पुण्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये पुण्यामध्ये जोरदार पाऊस होतोय। ती पुण्यामधली दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या अशा रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। स्वारगेट पासून तर इतरही बाजारपेठांचे मार्ग आहेत तिथे देखील पाणी साचलंय। जोरदार वारा आणि पाऊस सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। पुण्यातला हा जेएम रोड आहे, दुसरा आहे स्वारगेट चौक। या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ उडाली। अजून एप्रिल सुरू आहे, मात्र त्यातच अवकाळी पावसानं या ठिकाणी धुमाकूळ घातलाय। दुपारी सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या रस्त्यावर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। पुण्याला सध्या अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, तुमच्या मागेही आपण पाहतो की किती पाणी पुण्यामध्ये सध्या साचलेलं आहे। रणजित देखील आपल्या सोबत पुण्यामधून असणार आहेत। मात्र प्रदीप, तुमच्याकडे येते सध्या सगळ्याच पुण्यातल्या रस्त्यांवर अशा प्रकारे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। बरोबर आहे। खरं तर गेल्या 2 तासांपासून पुणे शहरामध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो बरसतो आणि पडलेल्या पावसामुळे आपण पाहतोय की रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हा पुण्यातला मुख्य खरं तर स्वारगेट चौकातला रस्ता आहे। रस्त्यावरती आपण पाहतोय सकल भागामध्ये गुडघे इतकं पाणी आहे। बस स्टँडमध्ये जाणारे बस असतील, त्याचबरोबर पुणे शहरामध्ये जाणाऱ्या दुचाकी असतील, चारचाकी असतील, त्यांना आपण पाहतोय की पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय। पाण्यामध्ये दुचाकी जे आहे ते बंद पडताना पाहायला मिळतात, कारण सायलेन्सर पर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फटका जो आहे तो पुणेकरांना सहन करावा लागतोय। पुढे जाऊन जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर गुडघे इतकं पाणी जे आहे रस्त्यावरून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतं। वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही, कारण पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतो की वाहनधारकांना सुद्धा मोठी कसरत जी आहे ती सहन करावी लागते। स्वारगेट चौकातली ही परिस्थिती आहे। अन्य रस्त्यांवरती सुद्धा अशाच परिस्थिती जी आहे, पाण्याची परिस्थिती पाहायला मिळते। हवामान विभागाकडून पुणे शहराला 4 दिवस येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की सध्या पुणे शहरामध्ये गेल्या 2 तासांपासून जो मुसळधार पाऊस पडतोय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की रस्त्यावरून या ठिकाणी बस स्टँडवरून येणारे प्रवासी जे आहेत त्यांना रस्ता पार करायचा, मात्र रस्त्यावरती उडगे इतकं पाणी आहे, रस्त्याचा अंदाज येत नाही। त्यामुळे आपण पाहतोय की बाजूनी फुटपाथवरून जे आहे ते तसेच प्रवासी चालताना पाहायला मिळतात। पुणे शहरातल्या स्वारगेट असेल, डेक्कन, त्याचबरोबर जंगी महाराज रस्ता, उपनगरांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते। ढगांचा कडकडाट त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये गेल्या 2 तासांपासून सुरू होता। पाण्याचा निचरा जो आहे तो होत नाही आणि सकल भागांमध्ये आपण पाहतोय की ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र पुण्यातली परिस्थिती गंभीर बनू शकते। हवामान विभागानं सुद्धा जो अंदाज व्यक्त केलेला होता त्यानुसार काम असेल तरच घराबाहेर पडा, तुर्तास तरी मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये कोसळतोय। सध्या पावसाची काय उघडीप जरी पाहायला मिळत असली तरी सुद्धा पुणे शहराला जो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानुसार पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो। निखिला, नक्कीच थेट आपण रणजितकडे जाऊयात। रणजित, जेएम रोडवर देखील अशा प्रकारे पाणी साचलेलं आपण पाहतोय। निखिला, जंगली महाराज रोड म्हणजे पुण्यातील हा मुख्य रस्ता जो आहे तो आपण पाहू शकतो की माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते आता या ठिकाणी या रस्त्यावर साठलेलं पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे आता स्मार्ट सिटीमुळे या ठिकाणी सिमेंटचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता, त्याचेच परिणाम जे आहेत आता आपण पाहू शकतो की 1 ते 1.5 तास झाला फक्त या ठिकाणी पाऊस सुरू आहे, मात्र संपूर्ण रस्त्यावर जे आहे आता मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की अनेक वाहनं देखील या पाण्यामध्ये बंद पडलेले चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। अनेक जणांना अंदाज न आल्यामुळे अनेक रिक्षा असतील, दुचाकी असतील किंवा 4 चाकी या ठिकाणी बंद पडलेले आहेत। त्याचाच परिणाम आपण पाहिलं तर माझ्या मागं पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे आता तिकडं वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। सुशांतला मी सांगतो, सुशांत, मॉडर्न कॉलेजच्या त्या बाजूला कॅमेरा पॅन केल्यानंतर आपल्याला ही परिस्थिती मिळते की जेएम रोडवर पाणी साठल्यानंतर त्याचं संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती आता मागे या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी पाणी असल्यामुळे वाहन चालक जे आहे ते सावकाश येत आहेत। आपण पाहू शकतो की याच पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेकांचे वाहनं देखील बंद पडलेले आहेत। आपण पाहू शकतो एक दुचाकी स्वार जो आहे तो या ठिकाणी गाडी धक्का मारत जो आहे तो चाललेला आहे। पाण्याचा अंदाज जो आहे तो या वाहन चालकांना येत नाही आहे, त्यामुळे या भागात जे आहे आता वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। गेल्या 1.5 ते 2 तासापासून माहितीबद्दल सध्या पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो। पुण्यात जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रस्त्यावर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे।
उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पाऊस आल्यामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ उडाली.